च्या लक्षणाचा निर्णय असं चाललंय. करण कोण आहे तो उपमान प्रमाण एक करण आहे. त्याच्या असाधारण कारण प्रमेयचं असाधारण कारण आणि कोणा आईतला प्रकरण जे चालू आहे आपलं चौथं त्याच्यात उपमान प्रमाण हे उपमिती प्रमेयचे करण आहे. म्हणजेच असाधारण कारण म्हणजेच प्रमाण आहे. तर हा विषय सांगताय. आता त्याच्यात दोन मत आलेली आहेत. दोन मतांची तफावत केलेली आहे. त्याच्यामुळे थोडाफार गोंधळ होत असेल त्यात वाचताना. नाहीतर दोन मतं स्वतंत्र आहेत. जे न्यायमत आहे ते न्यायमताच्या सरणीनुसार आपण त्याचा अभ्यास केला आणि वेदांताच्या सरणीने वेदांताचा अभ्यास केला की त्याच्यामध्ये काही अडचण तयार होत नाही. पण दोन्हींना एकत्रित केलं मग अडचण तयार ते नाही तर मग तसे काय अडचण नाही. तर तेव्हा काय म्हणतात ऐका. आता सांगा कोण सांगतं. कोण सांगते अभ्यास कोणी केला. बसले ताई केला नाही. शोभेताई नाही. शिंदेताई करणाच्या लक्षणांचा निर्णयाचा विचार चालू आहे. त्यात उपमिती प्रमेयचे जे करण ते उपमान प्रमाण याच्यामध्ये काही दोन्ही मतात फारसा भेद नाही. सुरुवातच थोडंसं सांग सुरुवातीपासून त्यांच्या मतामध्ये फारसा भेद नाही म्हणतात. परंतु उपमितीमध्ये भेद आहे. तर त्यांनी उपमिती माणसांना वाक्यात अनुभव उपमिती म्हणजे ज्ञानामधला हो असा भेद आहे. वाच्य त्याचे आता लक्षणं करताना दोघांची लक्षणं भिन्न आहेत. तर उपमिती प्रमेयचे जे करण ते उपमान प्रमाण असं दोन्ही मतामध्ये भेद नाही. सारखंच लक्षण आलं. उपमितीमध्ये तर मग आता उपमिती प्रमेयचे जे करण म्हणजेच उपमान प्रमाण आणि याविषयी काही भेद नाही. पण मग कसं मानलं याच्यामध्ये संज्ञेमध्ये संज्ञेच्या वाच्यतेचं ज्ञान त्याला उपमिती किंवा मग वाक्यार्थ अनुभवाला उपमिती म्हणले किंवा गो सादृश्य प्रत्यक्ष गवयाचं ज्ञान त्याला उपमिती म्हणले. तर आता न्यायमतामधला प्राच्य न्यायिकांचं मत संज्ञेमध्ये संज्ञेच्या वाच्यतेच्या ज्ञानाला उपमिती म्हणतात. नंतर यांनी वाक्यार्थानं नववी आले त्यांनी काय केलं वाक्यार्थ अनुभवाला पिंड सादृश्य पिंड त्यांनी जे ज्ञान आहे त्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी उपमिती असं केलेलं आहे. आता वेदांतांनी काय केलं. वेदांतांनी याहून उलट म्हटले. त्यांनी सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान किंवा वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान त्याला उपमिती म्हणतात. तर सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान आणि वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान याला उपमिती असं. आता एवढं ह्याच्यातला मुख्य भाग आहे तो एवढाच आहे. आता तुम्ही जर ज्या वेळेला करण कराय मानाय गेले तर त्यांची मांडणीची पद्धती भिन्न आहे. कारण ते करण करतात तर व्यापारवान असाधारण कारण त्याला करण असं न्यायिकांच्या मतात आणि वेदांत मतात करण हे व्यापारवान असो किंवा व्यापार भिन्न. तर याचे कारण संगती अशी आहे की वेदांत शास्त्राने 6 प्रमाणे मानली आणि न्यायिकांनी 4. आता 4 मानली. त्या 4मध्ये 4ही प्रमाणांच्या मध्ये व्यापार घडताना दिसतो. त्या करणाच्या लक्षणामध्ये करण लक्षणात व्यापार बांधता येते आणि वेदांत मतानुसार 3 मध्येच व्यापार घडतो शेवटच्यात घडत नाही. त्याच्यावरती सोय काढण्यासाठी प्राच्य न्यायिकांचं उपमान प्रमाणाचं करणाचं लक्षण काय आहे. प्राच्यांचं उपमान प्रमाणाचं म्हणजे करणाचं लक्षण काय केलेलं आहे. उपमान सांगतोय मी तुम्हाला. उपमिती प्रमेयचे त्याला उपमान म्हणतात. उपमान प्रमाणाचं न्यायिकांचं लक्षण काय. वाक्यार्थ प्राच्य आणि नव्या विशिष्ट दृष्टी बघा ते काय लिहिले ते बघा. मी काय सांगतो तुम्ही काय मला उत्तर देऊ राहिले. हे उपमान प्रमाण मांडलेले. प्राच्य न्यायिकांनी उपमान प्रमाण कशाला मानलं हे एवढा प्रश्न आहे.
शब्दानुभव वाक्यार्थ अनुभव नवपण प्रमाण मानलंय त्यांनी प्राच्य आणि 90 नव्याने सादृश्य विशिष्ट पिढी हा. तर वाक्यार्थ अनुभव असं टाकल्यामुळे तिथे व्यापार घडला. व्यापार व्यापार घडला त्यांना अडचण नाही आली तिथं, लक्षणामध्ये त्यांना अडचण आली नाही, म्हणून मग त्यांना उपमान प्रमाणापर्यंत काही अडचण नव्हती. आता पुढे गेले तर अर्थापत्ती आणि अनुपलब्धीमध्ये व्यापार घडताना दिसत नाही, आणि व्यापार घडताना दिसत नाही, मग त्यांनी दुसरा मार्ग स्वीकारला की अर्थापत्ती प्रमाणाच्या जाग्यावरती कोण अनुमान व्यतिरेकी अनुमान व्यतिरेकी अनुमानामध्ये शिरले ते, म्हणून व्यतिरेकी अनुमान प्रमाणाच्या द्वारे अर्थापत्ती सिद्ध केली आणि प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारे अनुपलब्धी सिद्ध केली, कारण तिथे व्यापाराचा मग संबंध लागला नाही. आणि वेदांत मतामध्ये आम्हाला व्यापार बी चालेल आणि व्यापार नसला तरी चालेल असं मत असल्या कारणाने साही प्रमाण, कारण पहिल्या 3 प्रमाणांच्यात वेदांत मताप्रमाणे व्यापार घडतो आणि पुढच्या 3 मध्ये व्यापार घडत नाही. आता व्यापार तरी कशाला म्हणतात, कशाला म्हटलं शेंडे साहेब, व्यापार कशाला म्हटलं? कार्य कारणभूत उत्पन्न होऊन कार्य लक्षण, कारण लक्षणाशिवाय बोलणेच नाही. इथे जर लक्षण चुकलं तर सगळंच चुकतंय, म्हणून कारण्यापासून उत्पन्न होऊन कार्याचा जनक असतो. जो कार्य उत्पत्ती करतो त्याचं नाव काय आहे? व्याप. आता घटाच्या दृष्टांतामध्ये कपालांना असाधारण कारण असं म्हटलेलं. 2 कपाल ही घटाची काय आहेत? असाधारण कारण. पण 2 कपालांचा संयोग ते व्यापार घडला आणि असाधारण कारणही ठरलं. म्हणजे असाधारण कारणामध्ये व्यापारवान असाधारण कारण आणि व्यापारहीन असाधारण कारण. व्यापार नसलेलं असाधारण कारण कपाल. कपालाच्यात व्यापार आहे का? संयोग ज्या वेळेला होईल त्यावेळेला तिथे काय झाला? व्यापार उत्पन्न झाला, म्हणून तिथे व्यापारवान असाधारण. नैयायिकांनी त्याला असमवायी कारण असं केलेलं. समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण. न्यायमतात किती कारण मानली? 3 आणि वेदांत्याने 2. मग असमवायी आणि समवायी, त्या असमवायी कारणाला वेदांत्याने कुठं नेलं? उपादान कारण म्हणजे समवायीमध्ये आणलं. म्हणजे समवायी आणि असमवायी या दोघांनाही उपादान कारणामध्ये टाकलेलं आहे. तर एवढं लक्षात आलं हे सरळ वरचा व्यवस्थित, की मग तुम्हाला पुढचे विषय राहणार नाही. कारण विषय संयोग आणि क्रिया यांचा संबंधाने म्हणलं होतं त्याला असमवाय संयोग आणि क्रिया क्रिया म्हणजेच कर्म घडतं तिथं, बरोबर आहे. आणि म्हणून तिथं काय झाला? असमवायी कारण घडलं. कर्माला किंवा क्रिया संयोग, आपण त्याला संयोग म्हणतो. 2 हातांचा तर त्याला इथे जिथून उत्पन्न झाला. आता ही टाळी कोणामुळे वाजली? ही टाळी वाजली याचं असाधारण कारण कोण आहे? दोन्ही पण संयोग आधी 2 हात, 2 हात आणि नंतर असाधारण कारण. आणि त्यापासून जो क्रिया म्हणजे संयोग उत्पन्न झाला, तो संयोग हा असमवायी कारण असं केलेलं आहे त्यांनी. आणि मग त्याचं असमवायी कारण मग तो क्रिया, म्हणजे आता ही 2 क्रिया झाली का ना, हा तिकडे आले याला क्रिया, तर त्याच्यात क्रिया घडते. तो क्रिया म्हणजे आणि मग क्रियेने उत्पत्ती आपापच संयोगाची झाली, म्हणजे 2 हात एकत्र, मग टाळी वाजली. तर नायकांनी थोडीशी खुली घेतलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे किंवा 2 हात असले तरी चालतील आणि मग इकडे निमित्त कारणामध्ये चेतन करता, अचेतन करता, जड निमित्त कारण, चेतन निमित्त कारण असं करू. त्याचा असं आहे, म्हणजे याच्यात कर्ता आणला आपण. कर्म हे कर्त्याच्या अधीन असतं, कर्म हे स्वतंत्र नसतं. म्हणून का चेतन कर्त्याकडून कर्माची उत्पत्ती होते, पण चेतन करता उपादान कारण असल्याशिवाय कर्म करू शकत नाही. ही वेदांतेची संगती. तिथे नुसतंच कर्माला जर मांडलं तर कर्म उत्पन्न कोणी केलं, मग त्यांना 3 कारणं मांडावी लागली. आम्हाला 2 कारणं मानून, म्हणजे गौरव आणि लाघव. कशात लाघव आहे? तर त्याच्या वेदांत्याच्या मत युक्त आहे असं म्हणायचं.
आता दोन्ही मध्ये म्हणून दोघांच्या ठिकाणी उपमितीमध्ये भेद आला की उपमानामध्ये भेद आपोआपच सिद्ध होतो. आणि मग ते जे पारिभाषिक अर्थ सोडून त्यांनी योगिक अर्थाने जरी विचार केला तरी मग तिथं अर्थाच्या अवयवांचा त्याग न होत नसल्यामुळं त्याला अवयवांचा अर्थ म्हणजेच उपमितीचे करण असा योगिक अर्थाने हे सांगतात, व्याकरणाच्या रीतीने सांगतात. मग उपमान प्रमाणापासून उपमिती होण्यासाठी तिथे व्यापार असायलाच पाहिजे असं काही नाही, असा नियम नाही. व्यापारांना साधारण आमच्या वेदांत मतात व्यापार लागेल असं नियम नाही, त्यांच्या मतात लागतो. आणि मग ते अनुसरून सुद्धा त्याला त्या पद्धतीची पूरक योजना करताना दिसते. म्हणून निर्व्यापार कारणाला करण म्हणता येईल. आणि पुरत शिष्याने शंका केली खरं ते विषय सुरू आहे आता नाही झालेलं म्हणजे झालेले सांगा. झालेलंच आहे, पण इथून खरा अनुवाद आहे आत्ताचा, मागचं हे पूर्वीचं असं आहे होतं. काय बरं म्हणून मग सांगा सूर्यताई सांगा काय अनुवाद आहे. तर उपमान प्रमाणापासून म्हणजे उपमितीची उत्पत्ती होत असताना म्हणजे कोणताही व्यापार घडत नाही. म्हणून वेदांत मतात म्हणजे व्यापारवान असाधारण कारणासच म्हणजे करण म्हणावे असं काही नियम नाही. निर्व्यापार कारण सुद्धा म्हणजे करण होऊ शकते. निर्व्यापार कारण सुद्धा करण होऊ शकते. आता करण म्हणजे करण्याचं लक्षण सांगा. वेदांत मतात करण्याचं लक्षण काय आहे? एवढंच आहे. न्यायिकांकडे गेले की ते लगेच सांगितलं व्यापार, हे पद टाकून दिलं. म्हणजे जादा पद कोणी टाकलंय? न्यायिकांनी. व्यापारवान. वास्तविक पाहता करण्याचं लक्षण व्यापारावर व्यापारवान म्हणजे काय, व्यापार भिन्न काय म्हणजे त्याच्यावर जात नाही. कोणाच्या मताने? वेदांताच्या मताने. कर्म हे चेतनाकडून हा जड आहे ना ते. कर्म जड आहे का चेतन आहे ते आधी सांगा. जड आहे. मग संपला विषय. नाही, चेतनाकडूनच कर्म होतं. म्हणजे चेतन हा करता बनतो ना तिकडून. हा, चेतन करता झाल्याशिवाय, कारण त्याच्यात उत्पत्ती नाही ना होणार. समजा आता जड हात जरी असला तरी हात मेलेल्या माणसाची काही टाळी वाजवत नाही, चेतना बरोबर आहे का? किंवा आता हे पुस्तक उचलायचं तरी सुद्धा घडतंय. आता त्याच्यात वाऱ्याच्या द्वारे मला माहिती तुमच्या शंका काय येणार. वाऱ्याने पानं पडून गेली तर म्हटले वारा जड आहे का चेतन आहे? त्याचा नियंत्रक वारा कोणाच्या सत्तेने हालचाल चाले. हे शरीर कोणाच्या कोण बोलावे देखवी ऐकवी एक नार. म्हणजे जगातल्या जेवढे म्हणून जडाला जडचं म्हणायचं, चेतन म्हणायचंच नाही. जे जे जड आहे, आकाश जड आहे, वायू जड आहे, अग्नी जड आहे. वाऱ्यामुळे इकडची वस्तू इकडे गेली ते नाही. न्यायिकांनी असं म्हटलं नाही, नायक नाही, आपले सांख्यशास्त्रकार म्हणतात है ना, प्रकृती आपोआप काम करते, स्वतंत्र आहे. त्यांचं मताचं खंडन त्याच्यावरूनच झालं की नाही तर प्रकृती असं जर झालं तर प्रकृती स्वतंत्र होईल, तिचं कर्म करायला. म्हणून चेतन करत्याशिवाय कर्म घडत नाही, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. आता जिथे आपल्याला तसं दिसत नसलं, करता दिसत नाही, ईश्वर दिसतो का? नाही दिसत. तो नित्य काय आहे? परोक्ष आहे. म्हणून ईश्वर जरी दिसत नसला तरी हे चाललंय कोणामुळे चाललंय? त्याच्यामुळेच चाललेलं आहे. म्हणून त्या आणि तो जसा प्रथम चैतन्याला प्राधान्य, नंतर ईश्वराला प्राधान्य, नंतर प्रकृतीला प्राधान्य. आणि प्रकृतीच्या अंतर्गत असणारे जीव हे ईश्वर प्रकृती त्याच्या अधीन राहतात, स्वतंत्र नाही. कोणताही जीव स्वतंत्र नाही. म्हणून आपल्या बी ज्या त्या क्रिया घडतात ती ईश्वराची इच्छा आहे. हे पाठ सांगावी, कोणाची इच्छा आहे? आपली इच्छा नाही. आपल्याकडे काय इच्छा आहे? आपल्या सफलत्व नाहीच आहे. म्हणून जे जे आहे ना ते ईश्वराच्या आज्ञेमध्ये चाललेलं आहे. आपण खातो राहतो असा पूर्ण भरोसा ईश्वरावर टाका, कारण तो याचा नियंत्रक आहे, तोच करतो, आपण काही करत नाही. आपल्याला जर ज्ञान मिळालंय ते त्याचंच. त्या अर्जुनाच्या हवा काढून घेतली देवाने.
त्यावेळेला युद्ध संपलं आणि त्याच्यावरून रथावरून तर दररोज काय करायचे, हे भगवंत खाली उतरायचे आणि अर्जुनाला असा मांडी करायची ठेवायची, त्याच्यावर हा बाबा पाय देऊन खांद्यावर हात ठेवून खाली उतरायचा, राजा होता. आणि मग त्यावेळेला ज्या वेळेला संपलं त्यावेळेला तर भगवंताने ते सगळ्या रथामध्ये ते सगळी जेवढे अस्त्र शस्त्र विद्येचे प्रयोग झाले होते ते दाबून धरले होते. त्यामुळे अहो ते देव आहे ते, तिथं काय अडचण आहे. आणि मग ज्या वेळेला युद्ध संपलं त्यावेळेला भगवंत म्हटले अर्जुनिया खाली उतर. ते म्हटले आतापर्यंत मला चांगला म्हणायचं ना, आज आर्या म्हणू राहिले अर्जुन. ते म्हटले हा तू खाली उतर. देवानी त्या खाली उतरलं. आता म्हणतायत उतर म्हणल्यावर उतरणं भाग पडलं आणि त्याला खाली उतरले आणि मग देवाने उडी टाकल्याबरोबर अख्खा रथ तिकडं नष्ट होऊन गेला. कारण त्याच्यातली त्याने काय राहील, त्या रथात दाबून धरण्याची क्षमता कोणाची आहे? तर त्याला म्हणून दिसत नाही पण वास्तवा. चला पुढे काय. पुढे शिष्याने म्हणजे शंका विचारली की महाराज म्हणजे न्याय मतात व्यापारवान असाधारण कारणास म्हणजे करण म्हणतात, तर या लक्षणानुसार जर निर्व्यापार असाधारण कारणास मग कारण हे करण तर कसं काय संभवेल? हा तर हे वेदांत मताप्रमाणे नाही संभवणार आणि न्यायिक मताप्रमाणे जर करंता त्याच्यात व्यापार जर नसला तर मग घडत नसला तरी आम्हाला वेदांत मताप्रमाणे अडचण नाही. आणि जर त्यांना अडचण आहे कोणाला तर ते समाधान सांगताना श्री गुरु म्हणतात की करण लक्षण हे व्यापारवान असो किंवा व्यापार भिन्न असो तर ते व्यापाराच्या ठिकाणी म्हणजे जात नाही किंवा व्यापाराच्या ठिकाणी म्हणजे अतिव्याप्त होत नाही. ते लक्षात आलं. कारण काय कोणाच्या मताने फक्त दोन मतांचा फरक करायचा बस, बाकी काहीच नाही. त्यांनी काय म्हणले व्यापाराच्या ठिकाणी करण लक्षण जात नाही. हा कोणाच्या मतात व्यापाराच्या ठिकाणी करण लक्षण जात नाही. करण लक्षण काय? करण लक्षण काय? आता हे पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, शंका कोणाच्या मताने घेतली आणि कोणाच्या मतावर घेतली. तर शिष्य काय म्हणतो, महाराज न्यायमत निरूपणाच्या प्रसंगी कारणाचे लक्षण सांगितले आहे ते असे की म्हणजे तो कोणाला अनुसरू नये न्यायमत. तर न्यायमत सांगितले ते असे की व्यापारवान असाधारण कारणालाच करण म्हणजे त्या अवलंब कोणाचा केलाय सध्या आणि तो त्याला अनुसरून बोलतोय. म्हणून या लक्षणानुसार निर्व्यापार असाधारण कारणास करणता संभवत नाही. संपलं इथपर्यंत ओके. आता निर्व्यापार कारण सुद्धा करण असते असे का म्हणता, ही शंका झाली त्याची. तर त्याचं उत्तर सांगताना असं म्हणतात हे शिष्य आता सांगा तुम्ही परत. त्याचं कारण सांगितलंय की ज्याप्रमाणे व्यापाराच्या ठिकाणी म्हणजे व्यापार होत नाही त्याप्रमाणे व्यापार वरचं परत सांगा सांगत त्यांना वरती शंका आली. हे शिष्य शिष्याने शंका विचारली आहे की न्यायमतात म्हणजे व्यापारवान असाधारण कारणास करण म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या लक्षणानुसार न्यायमतात व्यापारवान असाधारण कारणास करण म्हणतात. तर या लक्षणानुसार म्हणजे निर्व्यापार असाधारण कारण आहे तर त्याच्या ठिकाणी म्हणजे करण तर संभवत नाही. बरं, निर्व्यापारच्या ठिकाणी करण तर संभवणार नाही कारण तिथं न्यायमतानुसार व्यापारवान पाहिजे, व्यापारवानच पाहिजे. पुढे तर मग ते समाधान म्हणजे समाधान सांगताना म्हणतात की करण लक्षण हे व्यापारात म्हटले किंवा व्यापार भिन्न म्हटले तरी ते व्यापाराच्या ठिकाणी म्हणजे जात नाही. व्यापाराच्या ठिकाणी जात नाही. आता त्याच्यात असा शब्द प्रयोग आलाय खाली जाऊन की व्यापार वत्ता असो किंवा व्यापार भिन्नता असो. तर वत्ता या पदाचा अर्थ आहे असणं म्हणजे सत्ता. त्याचा असणं असो किंवा नसणं असो. नसणं या पदाचा अर्थ आहे भिन्नता म्हणजे व्यापार भिन्नता असो किंवा व्यापारवानता असो. दोन्ही जरी असले तरी आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही. सिद्धांती म्हणते सिद्धांत्याला. आणि जर त्यांच्या मतात गेला तर त्यांना ते पाहिजे. व्यापाराच्या ठिकाणी करण लक्षण जात नाही हे कोण म्हणणं आहे? मग व्यापाराच्या ठिकाणी करण लक्षण जात नाही याच्यात दोन्ही बी सिद्ध करता येतील आपल्याला की ते जिथून व्यापाराची उत्पत्ती होते
कारणापासून उत्पन्न होऊन कार्याचा जनक असतं. तिथं काय झाला, हा व्यापार व्यापार घडलेला आहे. म्हणजे त्या व्यापार म्हणजे संयोग म्हणा, क्रिया म्हणा, तिथं काय झालेला आहे, तो व्यापार झालेला आहे. पण त्याच्या ठिकाणी व्यापार वत्ताच नाही, म्हणजे सत्ता नाही, तर तो कोणापासून निर्माण झाला, त्याच्या सत्तेने निर्माण झाला. म्हणजे असाधारण कारणापासून झाला, म्हणजे केवळ कारणापासून झाला. म्हणून ते व्यापार लक्षण, त्या व्यापाराच्या ठिकाणी व्यापार वत्ता संभवत नाही, म्हणजे असणं संभवत नाही. तर ते व्यापार वत्ता म्हणजे कोणापासून निर्माण झाला, असाधारण कारणापासून, म्हणजे कर्णाच्या ठिकाणी संभवते, व्यापाराच्या ठिकाणी संभवत नाही. असणं का, व्यापार स्वतंत्र आहे का, नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी संभवत नाही. स्वतंत्र मग ते कर्णाच्या ठिकाणी संभवते. कारण या पदाचा वेदांताचा अर्थ असाधारण कारणाच्या ठिकाणी संभवते. स्वतंत्रता संभवत नाही व्यापाराची. व्यापाराची, म्हणून वत्ताही नाही आणि भिन्नताही नाही. म्हणजे त्याच्यावरून तो भिन्न आहे. व्यापाराच्या ठिकाणी व्यापार भिन्नताही नाही आणि व्यापार वाणताही नाही, दोन्हीही नाही संभावना. कोणाच्या ठिकाणी, व्यापाराच्या ठिकाणी नाही संभावना. कारण तो या कारणांपासून उत्पन्न होतो. फक्त कार्य त्याच्याकडून घडू शकतं, तेव्हा आम्ही त्याला स्वतंत्र असं मानत, वेदांती त्याला स्वतंत्र मानतच नाही. तर ते उपादान कारणाच्या अंतर्गत टाकतात. स्वतंत्र असमवायी कारण निर्माण केलेलं नाही. कारण त्या व्यापाराच्या ठिकाणी स्वतंत्रता संभवत नाही. सत्ता वत्ता म्हणजे सत्ता संभवत नाही. असणं आणि भिन्नता म्हणजे नसणं, हे दोन्हीही संभवत नाही. म्हणून मग वेदांत मतात व्यापार भिन्न असाधारण कारणासच काय नाही, त्याच्यात काय आवड नाही. आपल्याला जसं त्या दोन्ही लक्षणं स्वतंत्र स्वतंत्र तुम्ही पाहिली तर मग अडचण येणार नाही. पण दोन्ही एकत्र केल्यावर मग घोटाळा होतोय. म्हणून म्हणलं मागाशी सुरू करताना पुढे काय, म्हणून वेदांत मतात म्हणजे व्यापार भिन्न असाधारण कार्य असंच म्हणजे करून म्हटलेलं आहे. कारणास करून म्हटलेलं आहे. म्हणून तरी काय म्हटलं, व्यापार भिन्न असाधारण कारणास करून म्हटलेलं आहे. दोन्हीची आवश्यकता नाही म्हणून भिन्न हा पडते. त्याची आवश्यकता नाही. आता येऊ वेदांत मतात व्यापार भिन्न. आता येऊ म्हणूनच वेदांत मतात, आता यो पदाचा अर्थच तो आहे. वेदांत मतात व्यापार भिन्न असाधारण कारणाचंच करण म्हटलं आहे. मग ते कारण व्यापार असो किंवा निर्व्यापार असो. परत एकदा रिपीट केलं असतं. वेदांत मतात कारण भिन्न असाधारण कारणाचंच करण म्हटलं आहे. कारण करणाचं लक्षण व्यापार असो किंवा नसो त्याच्या ठिकाणी जात नाही. लक्षात आलं, सोपं. म्हणजे व्यापारवान ते करण, व्यापार भिन्न ते करण नाही. व्यापारवान ते करण आणि व्यापार भिन्न ते करण नाही, हे वेदांत मतात गरज नाही. वेदांताला काय गरज नाही. मग त्यांनी सांगितलंय बा ते कारण म्हणजे स्वव्यापार असो किंवा व्यापार भिन्न असो, नाही निर्व्यापार असो, स्वव्यापार असो किंवा निर्व्यापार असो, फक्त व्यापार भिन्न असले तर ते असाधारण कारण म्हणजे होऊ शकते. बरोबर. असाधारण कारण कसं होईल, व्यापार भिन्न म्हणजे दोन्ही का कोणतंही असेल तर आम्हाला काय अडचण नाही. पुढे पुढे सांगितलं की वेदांत मतात म्हणजे करण म्हणून ती सुरुवात तिथंच आलेली आहे की 6 प्रमाण करण्याची गरज कुठं लागली तुम्हाला, 6 प्रमाणात लागली. त्या 6 प्रमाणात पहिल्या 3 प्रमाणात व्यापार घडला न्यायिकांच्या दृष्टीने, आपल्या वेदांताच्या दृष्टीने पहिल्या 3 मध्ये घडला आणि नंतरच्या 3 मध्ये व्यापार घडताना दिसत नाही. आता तिथं 4थ्यातही घडला नसता, पण वाक्यार्थ स्मृती अशा प्रकारचं लावून त्यांनी त्याच्यामध्ये व्यापार घडवून 4 प्रमाणं मानली. पुढच्या दोघांची विल्हेवाट त्यांनी त्यांच्या पद्धतीने लावली आणि वेदांत मताने आम्ही मग लक्षणच बदललं. कर्णाच्या लक्षणात व्यापार वाण असो किंवा व्यापार भिन्न असो, 6ही प्रमाणाला बसलं. लक्षण कोणाला बसलं, अव्याप्ती नाही झाली ना, अतिव्याप्ती नाही झाली आणि अव्याप्ती नाही. ते तिन्हीवर आता अव्याप्ती तस त्यांच्याकडे म्हटलं गेला तर तुम्हाला अतिव्याप्ती अव्याप्ती दोन्ही संभव. झाले असे 3-3 वर त्या
बरोबर. पुढे सांगितले की वेदांत मतात म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द, तर या 3 प्रमाणांमध्ये म्हणजे व्यापार घडतो असं सांगितलं नाही. तर प्रत्यक्ष प्रमाणापासून म्हणजे प्रत्यक्ष प्रमा होते, अनुमान प्रमाणापासून म्हणजे अनुमिती प्रमा होते, आणि शब्द प्रमाणापासून म्हणजे शाब्दिक प्रमा होते असं सांगितलेलं आहे. आणि 3 प्रमाणांच्या 3 प्रमाण. आता या प्रमाणांचा उपयोग कुठे होतो तर आपल्याला व्यावहारिक जगतामध्ये सगळा उपयोग होतो. कोणी म्हणेल महाराज या प्रमाणांचा काय उपयोग आहे, आम्हाला ज्ञान कशी होतात. प्रमाज्ञान ज्याला प्रामाण्य आहे त्याचं नाव प्रमाज्ञान आहे. ज्याचं प्रामाण्य, मग त्याचं प्रामाण्य कोण सिद्ध करतं, प्रमाण सिद्ध करतं. म्हणून 6 प्रमाणांना प्रामाण्य आहे. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी यांना काय प्रामाण्य आहे. तुम्हाला आमचं ज्ञान झालं की भूतलो घटो नास्ती, भूतलावर घट नाही, भूतलो घटो नास्ती म्हणजे भूतलावर घट नाही. हे ज्ञान तुम्हाला कोणत्या इंद्रियाने झालं, कानाने का डोळ्याने का नाकाने, अनुपलब्धी. तर यालाच अनुपलब्धी प्रमाण, त्याचं नाव काय आहे, अनुपलब्धी प्रमाणाच्या द्वारे झालं. म्हणजे अनुपलब्धी प्रमाणाच्या द्वारे भूतले घटो नास्ती हे ज्ञान झालं. नायकांच्याकडे गेलं तर ते म्हणले डोळ्यांनी झालं, डोळ्यांनी झालं ना, प्रत्यक्ष नाही असं ते काही नाही. कशाने दिसलं, प्रत्यक्ष प्रमाणाने सांगितलं. प्रत्यक्ष प्रमाण. कोणी चक्षु, बरोबर आहे. पण मग आम्ही नयिकांना धरलं, तुमच्या डोळ्यांना कशाचं ज्ञान होतं, ते म्हणले रूपाचं. मग या ठिकाणी काही नाही, इथे रूप आहे का रूपाचा अभाव आहे, म्हणून प्रमाणाची उत्पत्ती झाली. ते म्हणले डोळ्यानेच कळालं की या ठिकाणी भाववान पदार्थ नाही. पण आम्हाला सांगा, अभावाशी चक्षुरेंद्रियाचा संयोग होतो का? तुमचं प्रत्यक्षाचं लक्षण काय आहे, विषय आणि इंद्रियाच्या संयोगाला तुम्ही प्रत्यक्ष असं म्हणता. मग आता इथे घटाच्या अभावाबरोबर चक्षुरेंद्रियाचा संयोग झाला का? ते म्हणते आपलं गप्प बसलेलं परवडलं, जास्त बोलायला नको. अंगलट आल्यावर कशाला बोलायचं, कितीतरी प्रश्न लक्षात आलं. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने अभावाचं म्हणजे चक्षुरेंद्रियाने रूपाचं ज्ञान होतं असं म्हटलं ना. आता त्याच्या अभावाचं ज्ञानाला प्रामाण्य तयार करावं लागतं. ते प्रामाण्य अनुपलब्धी प्रमाण करतं. म्हणजे अभावाचा म्हणजे लगेच तिथं प्रतियोगी आणि अनुयोगी हे मानावे लागतात तुम्हाला. पुढे सांगितले की उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, तर या 3 प्रमाणांमध्ये म्हणजे व्यापार घडत नाही म्हणून सांगितलेलं आहे. 3 प्रमाणामध्ये व्यापार घडत नाही. हा, तर उपमान प्रमाणापासून उपमिती प्रमा होते, अर्थापत्तीपासून अर्थापत्ती प्रमा होते, आणि अनुपलब्धी प्रमाणापासून म्हणजे अभाव प्रमा होते म्हणून सांगितलेलं आहे. पुढे त्यांच्या प्रमा लक्षात ठेवा. प्रत्यक्ष प्रमाणाची प्रमा, नंतर अनुमान प्रमाणाची, शब्द प्रमाणाची, उपमान प्रमाणाची, अर्थापत्ती प्रमाणाची. 2 ठिकाणी प्रत्यक्ष आणि अर्थापत्ती प्रमा आणि प्रमाणांची नावं आहेत. आणि अनुपलब्धी प्रमाणाची भाव प्रमा. प्रमा या पदाचा अर्थ ज्ञान, त्यापासून होणारे ज्ञान, आणि ज्याच्यापासून होतात ती प्रमाण. झालं सोपं. आणि याची आवश्यकता आहे. आता तुम्हाला ते तरी म्हणले हे सगळं कशासाठी अभ्यास करायचा आपल्याला, इतका किचकट अभ्यास, वृत्ती प्रभाकर याचा अभ्यास इतका. तर जेवढं सगळं जगतातली जेवढी ज्ञान होतात त्या वृत्तीच्या मार्फत होतात, पण ब्रह्मज्ञान हे वृत्तीच्या मार्फत होत नाही. याच्यासाठी एवढा अभ्यास करायला हवा. म्हणजे चक्षुरेंद्रियाने होणार नाही, प्रत्यक्ष प्रमाणाने होणार नाही, अनुपलब्धी प्रमाणाने, अनुमान प्रमाणाने होणार नाही, शब्दाने होणार नाही, उपमान प्रमाणाने होणार नाही, अर्थापत्तीने होणार नाही, अनुपलब्धीने होणार नाही. मग प्रमाणांनी ज्यांची ज्ञान होतात ते पदार्थ माईक असतात. वृत्ती असतील, खबर त्याला सांगतात. वृत्ती ब्रह्माकार बनवा. हा,
असं आणि म्हणतो ध्यान. असं हा असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये वृत्ती ब्रह्माकार करावी असं म्हणण्यामध्ये वृत्तीला निर्गुण निराकार तत्वाकडे घेऊन जातो. त्यावेळेला वृत्ती ही स्वपरनिर्वाहक आहे, तर तिथं वृत्तीच निवृत्त होते. वृत्ती ब्रह्माकार होत नाही, तर वृत्ती निवृत्त होते, म्हणून ती स्वपरनिर्वाहक आहे. येणारे पुढे आणखीन विषयाची. म्हणून वृत्ती ब्रह्माकार करा, वृत्ती ब्रह्माकार करा. तर योग्याने वृत्ती आत्माकार केली, पण ब्रह्माकार नाही करता आली. तर व्यष्टी दृष्टीने म्हटलं ना, मग ते तर त्याच्या अज्ञान आहे तसंच राहतं त्याच्यात, आणि वृत्ती आहे ती निवृत्त होते. म्हणून योग्याला समाधी लागते निर्गुण निराकार तत्वाची. पण मग कशी काय झाली, तर तिथं वृत्ती नाही होत, कारण वृत्तीने काय ब्रह्माला आच्छादन केलं आहे, नाही केलेलं, म्हणून होतच नाही. हा निवृत्त होते हे आम्ही मानतो. म्हणजे तिकडे गेले, आगीत माशी पडल्यावर नाश होते हे आम्ही आम्हाला माहिती आहे. अग्नीमध्ये माशी गेली आणि अग्नी कसा आहे ते चापून आली, तर असं होतं. तत्स्वरूप होते ते. आणि मग आता त्याच्यातही हा दृष्टांतही तिथे पुरे पडत नाही. याचं कारण आत्मा आणि अनात्मा हे दोन्ही भिन्न आहे. म्हणून वृत्ती काय परत माघारी जरी आली असं आम्ही म्हणू इकडे, तरी काय ते वृत्ती कथन करू शकते का आत्मा कसा आहे? नाही. दुसरी शंका काय तुमची काय म्हणतो? वृत्ती व्याप्ती ना, फक्त फल व्याप्ती नाही ना. ब्रह्म प्राप्ती. हा बरोबर. तिथं नाही तुम्हाला ह्यांना काय शंका येणार आहे हे तुम्ही आधी गेस केला होता. तर त्यांच्या गेसमध्ये असा होता की मी 6 प्रमाणाला ब्रह्मविषय होत नाही असं बोललो, म्हणून तुम्हाला असं वाटलं की ह्यांना कोणती शंका आली. तर शब्द प्रमाणाने तत्त्वमसी महावाक्याच्या द्वारे सांगितलेलं आहे ना, की तत्त्वमसी महावाक्याच्या द्वारे तुम्हाला आत्मज्ञान होईल. तर मग तत्त्वमसी महावाक्याने आत्मज्ञान होईल तिथंही हे जोपर्यंत ती वृत्ती पक्व अवस्थेत नाही असं आहे. तुम्हाला दुसरा दृष्टांत देतो. आंब्याच्या झाडाला फळं बऱ्याच दिवसापासून लागलेली, पण पडण्याच्या क्रियेच्या वेळेला एक विशेषता असते. आंबा झाडावरून सुटला, तिथं का मग तिथं ते म्हणते झाडावरून फळ पडलं, त्यावेळेला त्याचं वजन तोलण्याची क्षमता त्या देठात राहिलेली नसते. ती एक वेगळी परिस्थिती आहे. नाहीतर एरवी देठाला धरू नये, देठाला धरून डोळा पडला पडू द्या ना, देठाला धरू नये. डोळा पडला तरी डोळा पडलाच म्हणतो आपण ना, पाड लागला. त्या म्हणल्या बा ठीक आहे काय अडचण नाही, लागू द्या, लागलाय तर चांगलं आहे, हळूहळू पोपता येतील. पण त्याला पडण्याची एक प्रसंग आहे. त्यावेळेला जेव्हा त्याचं ते शरीर आंब्याचं त्याला झेपेन असं झालं, त्यावेळेला त्याने झाडाला सोडून दिलेलं. झाडाने नाही त्याला सोडलं, याने झाडाला सोडलेलं. त्याला ब्रह्मज्ञान झालं. हा तोच आंब्याला ब्रह्मज्ञान. पण दृष्टांत आपल्याला तयार केला. हो नारळाच्या खोबऱ्याचाच दृष्टांत आहे, पण त्यात आंब्याला वापरला. तर कारण मग ती एक अवस्था आहे बरं का. कारण त्या अवस्था म्हणजे त्याचा दररोजचा अभ्यास आहे त्याच्या पाठीमागे, म्हणून ते सुटलं, नाहीतर सुटलं नसतं. तो प्रयत्नाची एक वेळ समग्रपणे परब्रह्म पूर्ण. तर तेव्हा असा भाग आहे. वाचा. पुढे सांगितले की व्यापार व निर्व्यापार या दोन्ही प्रकारच्या म्हणजे असाधारण कारणाच्या ठिकाणी कर्णाचे लक्षण म्हणजे जुळले पाहिजे. म्हणून मग वेदांत मतात कर्णाचे लक्षण करताना व्यापारवान पदाच्या ऐवजी व्यापार भिन्न पदाचा म्हणजे समावेश केलेला आहे. व्यापारवान किंवा व्यापार भिन्न दोन्ही टाकलेले. आमचं काही म्हणणं नाही. व्यापार घडला तरी आम्ही नाराज नाही, आणि व्यापार घडला नाही घडला तरी नाही घडला तरी आम्हाला काय अडचण नाही.
पुढे सांगितले की न्यायमतात करण्याचे लक्षण म्हणजे व्यापाराच्या ठिकाणी म्हणजे अतिव्याप्त होणे, म्हणजे त्यांनी करण्याच्या लक्षणात म्हणजे व्यापार पदाचा समावेश असो किंवा व्यापार भिन्न पदाचा समावेश असो. व्यापार वाण पदाचा असो किंवा भिन्न पदाचा असो. तर त्यांच्या दोन ठिकाणी म्हणजे दोन्ही प्रकारे करण लक्षण संभवते. व्यापार हा व्यापारवान हा व्यापारावरून भिन्न आहे ना. व्यापारवान हा व्यापारावरून भिन्न. व्यापारवान म्हटलं की पदार्थ घ्यायला करावा लागेल तुम्हाला, व्यापार नाही. हा मग तो व्यापारवान करणारा त्याच्यात क्रिया घडला तो व्यापारवान. म्हणजे हात काय झाले व्यापारवान, आणि व्यापार हा व्यापारवानावरून भिन्न झाला. इंद्रिय आणि विषय यांचा संबंध झाला की व्यापार होतो, त्याच्यापासून प्रमेची उत्पत्ती. हा पण ते काय म्हणतात व्यापारवान, आणि व्यापार दोघं ज्याच्यात व्यापार घडला ते असं व्यापारवान. आणि व्यापार आणि म्हणजे नुसता व्यापार. हो भिन्न आहे ना. व्यापार म्हटलं की क्रिया, हो. व्यापार म्हटलं की संयोग, नुसता संयोग. हो. पण तो संयोगाला स्वतंत्र सत्ता नाही राहत, नाही. तर तो व्यापारवान. हा म्हणून म्हणून तोच विषय तो होता ना त्याला- मागे. म्हणून त्याला करण म्हटलं नाही, म्हणून त्याला करण करण म्हणता येत. संयोगाला करण म्हटलं. असाच विषय आलता ना आता मी हा एवढा. मग तीच सांगतो ते. हा म्हणून त्याच्यात, कारण मग तो त्याच्यात भिन्न आहे, त्याच्यावरून भिन्न झाला. ज्यांच्याद्वारे व्यापार घडला ते व्यापारवान, आणि ज्या नुसता व्यापार म्हणजे जो घडला तो व्यापार. दोन कापाला व्यापार म्हण का संयोग व्यापार. संयोग व्यापार. दोन आणि कापाला व्यापार कापाला व्यापार. हे असाधारण कारण करून करण ठरवलेली. हे साक्षात नाही येते का? आता त्या थोडी सूक्ष्मता आहे कोणाच्या मतात नाही आहे एकांच्या मतात. आणि वेदांत मत तसं ढोबळ आहेत वरून पाहिलं तर. पण ढोबळ जरी असेल तरी त्यांनी ते सामावून घेतलेलं आहे सगळं. त्यांनी ते व्यापार भिन्न म्हणल्यामुळे त्यात सगळंच केलं. आणि त्याच्यात अजून संगती दुसरी लागत नव्हती. वेदांत नुसता व्यापार वाढ करावा लागला असतं तर वेदांती सुद्धा न्यायशास्त्रासारखे बुचकळले असते त्याच्यात. भिन्न म्हणजे कारण ह्यांचे पुढचे 3 प्रमाण मानताना अडचणी तयार होत होत्या. पुढे शिष्याने शंका केलेली आहे की महाराज या करण लक्षणात म्हणजे व्यापार पदाचा समावेश असताना देखील कर्णाचे लक्षण कसे संभवेल? कारण आता जर आता आपण उपमानार्थापत्ती- एकांचं एक मानलं नाही का, कोणतं मानलं होतं किंवा उपमान प्रमाणातच की वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान हे वेदांत्यांनी घेतलं. घेतलेलं आहे. जरी लिखित नियम नाही केला तरी त्याला मान्यता दिली की आम्हाला मान्य आहे तुमचं हे मत. त्याचं कारण जर सिद्धांताची हानी होत नसेल तर काय अडचण नाही. सिद्धांताला अनुकूल म्हणजे उदाहरण त्यांना तिथून मिळतात. बस काही अडचण नाही. आता इथे अडचणच तयार होते म्हणून आम्ही तुमचं हे लक्षण स्वीकारणार नाही. पुढे म्हणजे शिष्याने शंका केलेली आहे की महाराज या करण एवढंच व्यापारात झालं? नाही व्हायचं. पुढे अजून आहे थोडी शंका आहे. बर बरं वाचा आपलं. आता तुम्हीच वाचणार आहे. वाचन करा. हा कुठून वाचताय वाचा. वाचा. शिष्याने शंका केलेली आहे की तुम्ही महाराज वाचताय का? वाचा वाचा. तुम्ही आलेले. शिष्याने शंका केली, हा. महाराज या करण लक्षणात व्यापारवत पदाचा निवेश असताना देखील कर्णाचे व्यापारवत म्हणजे या करण लक्षणात, कोणाच्या करण लक्षणात? नाही नाही ऐकायचं. नाही ऐका. हा कारण व्यापारवत हे पद आले की लक्षण कोणाचं नाही समजायचं. ऐकायचं. हा त्यामुळे करण लक्षणात व्यापारवत पदाचा निवेश निवेश म्हणजे त्याचा समावेश असताना देखील करणाचे लक्षण कसे संभवेल? हा चल शिक्षण काय दुसरं काय नाही. हा. कारण उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी हम्म. ही अनुक्रमे उपमेची अर्थापत्ती आणि अभावक्रमेची निर्व्यापार कारणे आहेत हा. असे आताच आपण सांगितले आहे. बरोबर आहे. उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी ही अनुक्रमे उपमिती अर्थापत्ती आणि अभाव प्रमेयची निर्व्यापार कारणे आहेत. हे आपण आत्ताच सांगितले. मग हे तुम्हाला मान्य आहे का? ओके आम्हाला मान्य आहे. वेदांत मतात मान्यच आहे, काय अडचण नाही. बर मग म्हणून जर कर्णाच्या लक्षणात व्यापारवत हेच पद घातले तर त्या करण लक्षणाची उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी यांच्या ठिकाणी अव्याप्ती होईल. कोणाच्या मताने? नाही आणि आम्ही तुम्हाला तेच सांगतो ना हो की अव्याप्ती होईल हे आम्हाला माहिती आहे, पण कोणाच्या लक्षणाने नाही.
हा, आमच्या मताने होत नाही. नाही कारण आम्ही मानतच नाही. आम्ही त्याला मानतच नाही आणि मानत नाही तर आमच्या मतात अव्याप्ती यायचं काय कारण आहे त्यामध्ये किंवा हे बसलं नाही हे बसलं नाही. अव्याप्ती म्हणजे नाही ते लक्षण पूर्ण न बसलं. अव्याप्त राहतं. एका ठिकाणी जातं ते लक्षण. हा. अव्याप्तीचं लक्षण काय केलं? लक्षाच्या एका भागावर ते लक्षण जातं. देशावृत्तित्वम अव्याप्ती. लक्षाच्या देशात वृत्तित्व लक्षाच्या एका देशावरती जाण काही देश बाकीच्या ठिकाणी नाही जाण याचं नाव अव्याप्ती. आता कोणत्या ठिकाणी जात नाही? 3 प्रमाणावर जात नाही. 3 प्रमाणावर जात नाही. म्हणजे तिथं तुमच्या मतात अव्याप्ती आली महाराज. हा म्हणजे त्याच्या ठिकाणी अव्याप्ती आली. आता दुसरं म्हणजे वेदांत मतावर अव्याप्ती येते असं म्हणायचं. ते म्हणजे वेदांत्यांनी हे मत मानलेलंच नाही तिथं तर अव्याप्ती यायचा संबंध होतो. व्यापार मानलाच नाही. व्यापार आम्ही मानलेलंच तीन नाही. पुढच्या 3 येतात आपण. हा आता ज्या ठिकाणी व्यापार बसतो तिथं तुम्ही म्हणते कर्णाचं लक्षण तुमच्या ह्याच्यात बरोबर बसलं तरी सुद्धा आम्हाला तुम्ही बरोबर म्हणून शेरा मारला तरी आमचं काय म्हणणं नाही आणि चुकीचा आहे म्हणून शेरा मारला तरी आमचं काय म्हणणं नाही. कारण आम्ही मानतच नाही. चला श्री गुरु हं? आणि उपमानादी 3 प्रमाणे उपमिती अर्थापत्ती इत्यादी क्रमीची निर्व्यापार करणे आहे हे वेदांत मत आहे. बस इथंच उत्तर संपलं त्याचं. उत्तर संपलं का? उत्तरच संपलं. प्रश्नाचं उत्तर संपलं. कसं तर हे वेदांत मत आहे. हे वेदांत मत वेगळं आहे आणि नैयायिकांचं मत वेगळं आहे. न्यायमतात न्यायमतात उपमिती आता हे न्यायमताच्या प्रमाणे बरोबर आहे. न्यायमतात उपमिती प्रमेयचे करण जे उपमान प्रमाण त्याच्या ठिकाणी वाक्यार्थ स्मृती हा व्यापार आहेच. बरोबर. ही गोष्ट यापूर्वी तुला न्यायमतानुसारी आता ते वाक्यार्थ स्मृती हे काय मांडलेलं आहे? व्यापार दोन्ही ठिकाणी व्यापार म्हणजेच प्रमाण. त्यांनी काय केलेलं आहे? त्याला करण समजलेलं आहे. आणि वाक्यार्थ स्मृतीमध्ये करण संबंध लावून व्यापार घडवला त्यांनी. बरोबर आहे. गेल्या वेळेस तुम्ही सांगत होते जवळ साहेब है ना, त्यांनी व्यापार तिथं नुसती स्मृती असं जर केलं तर तिथं असं होतं स्मृती कशाची तर पूर्वी अनुभव घेतलेल्या पदार्थाची म्हणजे अनुभवाचे संस्कार आणि संस्काराची स्मृती असा त्याला क्रम आहे. पण हे इथं लावताना वाक्यार्थ स्मृती असं सांगतात आणि वाक्यार्थ स्मृती लावून व्यापार घडवला त्यांनी. कोणी नाही तर त्यांच्या ह्याच्यात तरी व्यापारच काय घडेल म्हणून त्यांनी व्यापार घडवण्यासाठी वाक्यार्थ स्मृती असा शब्द प्रयोग करून व्यापार घडवला. आणि मग त्याला कारण मग ते त्याचा बाधा आली नाही पाहिजे त्यांच्यात म्हणून वाक्यार्थ स्मृती हा व्यापार आहे. ही गोष्ट यापूर्वी तुला न्यायमतानुसारी उपमानाचे निरूपण करतेवेळी सांगितली जाईल. बरोबर आहे. म्हणून उपमितीचे करण जे उपमान प्रमाण ते व्यापारवत आहे हे निश्चित. बरोबर आहे. कोणाच्या मताने? न्यायमत आहे. त्यामुळे कर्णाच्या लक्षणात व्यापारवत हे पद असले तरी सुद्धा उपमानाच्या ठिकाणी न्यायमते लक्षण करण लक्षणाची अव्याप्ती होत नाही. कोणाच्या मतात अव्याप्ती होत नाही? हा न्यायमतात अव्याप्ती होत नाही आणि वेदांत मतात अव्याप्ती होते. आम्ही मानलंच नाही. आमच्या मतावर होते असं तरी तुम्हाला म्हणण्याचं काय अधिकार? तुम्ही का हो सकाळी चहा घेऊन नाही आले? चहा घेऊन नाही? आम्ही पितच नाही. तुम्ही सारखे काय सांगू राहिले? चहा घेऊन नाही आले, चहा घेऊन नाही. तर आम्ही चहाच पित नाही. हा लक्षात आलं ना? काय शंका? पुढे पुन्हा शिष्याने शंका केली. महाराज न्यायमतानुसार या उपमान प्रमाणात वाक्याचा स्मृती व्यापार असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जरी करण लक्षणाची अव्याप्ती होत नसली तरी पण पुढील अर्थापत्ती अनुपलब्धी या 2 प्रमाणाच्या ठिकाणी कोणताही व्यापार संभवत नाही. त्यामुळे त्याच्या ठिकाणी करण लक्षणाची अव्याप्ती राहते. आता कोणाची शंका आणि कोणाच्या मतावर? आता न्यायमतावर
सिद्धांत मतानुसार महाराज न्यायमतानुसार उपमान प्रमाणाच्या वाक्यार्थ स्मृतीरूप व्यापार असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी जरी करण लक्षणाची अव्याप्ती होत नसली, कोणाच्या ठिकाणी न्याय, तरी पण अर्थापत्ती व अनुपलब्धी या दोन प्रमाणाच्या ठिकाणी कोणताच व्यापार संभवत नाही. कोणाच्या मतात? वेदांताच्या मताने व्यापार संभवत नाही ही गोष्ट खरी, बरोबर आहे ना. तरी सुद्धा न्यायमतानुसार त्या ठिकाणी करण लक्षणाची अव्याप्ती राहतेच. वेदांत कुठं मानतात तेव्हा? मग अव्याप्ती कोणाच्या मतानुसार राहते? आपापच झालं त्यांच्या मतानुसार. तर असं त्यांच्या मतानुसार राहतेच ना हो. पण तुला माहिती आहे का, ते पुढचे दोन प्रमाण मानतच नाही, हे सांगायचं. पुढचे दोन प्रमाण ते मानतच नाही, त्यामुळे अव्याप्ती राहते म्हणण्याचा काय संबंध आला? हा प्रश्न कारण तो अर्थापत्ती प्रमाणाला व्यतिरेकी अनुमानात टाकतात आणि अनुपलब्धीला प्रत्यक्ष टाकतात, त्यामुळे त्यांचा बी संबंध त्यांनी तसा लावून घेतलेला आहे. चला हेच उत्तर आहे त्याचं. हे शिष्य अर्थापत्ती व अनुपलब्धी या दोन प्रमाणाच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या करण लक्षणाची अव्याप्ती होत नाही. त्यांच्या करण लक्षणाची अव्याप्ती होत नाही. त्यांचे म्हणजे नाही. याचे कारण म्हणजे नैयायिक अर्थापत्ती प्रमाण हे स्वतंत्र न मानता त्याचा अनुमान प्रमाणातून म्हणजे व्यतिरेकी अनुमान, त्याच्यामध्ये अन्वयी अनुमान, व्यतिरेकी अनुमान आणि अन्वय व्यतिरेकी, केवळ अन्वयी, केवळ व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी. अन्वय व्यतिरेकी, तर असे तीन प्रकार त्यांनी अनुमान. हा मागच विषय होऊन गेलेला आहे तुमचा. आणि याचा अजून जास्त विषय पुढच्या प्रकरणात येणार आहे. नाही अर्थापत्तीमध्ये हा विषय बोलीने येणार आहे, अजून तसा झालेला नाही तुमचा. तर ऐका, याचे कारण वाचा. याचे कारण म्हणजे नैयायिक अर्थापत्ती प्रमाण हे स्वतंत्र न मानता त्याचा अनुमान प्रमाणातच अंतर्भाव करतात ठेवू. बस. तर या व्यतिरेकी अनुमानामध्ये त्यांनी त्याचा काय केलेला अंतर्भाव केलेला आहे. त्यामुळे त्यांचे मत अर्थापत्तीमध्ये प्रमाकरणाचा रूप प्रमाणतेचाच अंगीकार केला नाही. त्यामुळे त्यांचे मते अर्थापत्तीमध्ये प्रमाकरणता रूप प्रमाणतेचाच अंगीकार केला नाही, म्हणजेच अर्थापत्ती प्रमाण मानलेलं नाही. सोपं आहे. अर्थापत्ती प्रमाण मानलेलं नाही, तर त्याला लांबवून लावताना ते असे लिहितात प्रमाकरणता रूप प्रमाणतेचा अंगीकार केला नाही. नुसतं मानलं नाही म्हणलं, मानलेलं नाही. सोपं आहे ना. अर्थापत्ती प्रमाण मानलेलंच नाही. काहीच अडचण नाही. म्हणून त्यांना त्या अर्थापत्ती प्रमाणात करंता व्यवहाराची ही अपेक्षा राहत नाही. बरोबर आहे. त्यांना करंता व्यवहाराची अपेक्षा नाही कोणाला, म्हणून अव्याप्ती होत नाही. कोणाच्या मतात? त्यांच्याच मतात अव्याप्ती होत नाही, कारण त्यांनी ते मानलं नाही. ते हे जसे काही मानत नाहीत तसे ते सुद्धा काही मानत नाही. म्हणून मुख्य आता चर्चेचा विषय एवढाच ठेवलाय तुम्हाला. आता हे तरी का सांगतात, तर तुमच्या बुद्धीला सूक्ष्म करायचे आम्हाला, बाकी काही नाही. घासून म्हणजे त्याला सूक्ष्म करण्याचा हा प्रघात आहे. क्या ह्यांचं मत असं आहे, यांचं मत असं आहे. कोर्टामध्ये सुद्धा डोकोदुखीच राहते का नाही. त्यांनी असा मुद्दा मांडला, पण ते व्यावहारिक तरी असतं, व्यावहारिक स्थूल विषय असतो कोर्टामध्ये. पण त्याच्यामध्ये मग असं घर्षण होतं त्या दोन वकिलांच्या मध्ये. पण त्या वकिलांच्या खऱ्या बुद्धीचा कस त्याच्यातच असतो की त्याच्यातले त्याने बोललेले मुद्दे त्या वकिलाला पकडता आले पाहिजे. कारण सगळी केस हे समोरच्या बोलण्यावरच चालते. स्वतंत्र काही मांडण्यापेक्षा त्याच्या मुद्द्यातूनच केस लवकर बाहेर पडतो. त्याच्यावर तो वकील तसा पाहिजे, तो काय बोलतोय याच्यावर त्याचं बारकाईने. आपण काय नवीन आणतो, तर नवीन आणणे तर गुंता वाढण्याची शक्यता आहे. म्हणून त्याच्याकडे प्राप्त असलेले मुद्दे ते तुम्हाला बरोबर सापडले पाहिजे. त्यावेळेला सापडले तर मग त्याच्याच मुद्द्याने त्याला अडचणीत आणता येतं. अजून दुसरा आहे, जो खोटा विषय प्रतिपादन केलेला असतो
तो नेहमी सत्याच्या बाजूने झुकत चालतो. कारण खोटा विषय हा त्याचं संशोधन केलं तर सत्य बाहेर पडतं. तर संशोधन करणारा वकील लागतो. त्यांनी संशोधन करून त्याचे मुद्दे त्याला केले की त्याच्यातच बरोबर बाहेर पडता येते. आता म्हणून जेवढे वकील आहेत ना त्यांनी सगळ्यांनी वृत्ती प्रभाकर आणि विचारसागर ग्रंथ ऐकावे. बुद्धीचा कस काढतात ना, कारण बुद्धीला चालना देणारे ग्रंथ. आणि मग वकील मंडळींनी ऐकलं तर त्यांच्या अजून फायदा होईल. म्हणून आमच्याकडे होते पाठाला अण्णांकडे 5-6 वकील होते. म्हणजे 5-6 वकील मंडळी पाठामध्ये बसवले. पण तरी सुद्धा बऱ्याच वेळेला तेव्हा पण बऱ्याच वेळेला हे वकील लोकांचे बी डोके खराब होऊ शकते. मी प्रयत्न केला तसेच अभाव प्रमेत अनुपलब्धीच केवळ सहकारी कारणच मानतात. तसेच अभाव प्रमेत अनुपलब्धीस आता तसेच म्हणजे दुसरा मुद्दा 2 प्रमाणं काढली होती बाहेर. आता त्यातला अनुपलब्धी प्रमाणाचा विषय सांगतायत की अनुपलब्धीस केवळ सहकारी मानतात. कोण? नाही आहे. म्हणून त्यांनी अनुपलब्धी प्रमेय सहकारी मानलेलं आहे हे लक्षात ठेवा. अनुपलब्धी प्रमेयला बोला आम्हाला यांना काय म्हणतो. पुढचे जे 2 प्रमाण आहेत त्यांनी अनुमान प्रमाणामध्ये त्यांनी समावेश. दोन्ही नाही, एक अर्थापत्ती प्रमाण जे आहे ना ते व्यतिरिक्त अनुमानात टाकलं आणि जे अनुपलब्धी प्रमाण आहे ना ते प्रत्यक्षामध्ये आणले आणि त्याच्यात प्रत्यक्षात तिथं सहकारी म्हणून अनुपलब्धीला सहकारी ठरवले. आणि त्या ठिकाणी जरी आणलं तरी त्यांच्या मतानुसार त्यांच्या मतानुसार तिथं व्यापार घडायला पाहिजे. मग तो व्यापार कसा घडेल? त्यांनी घडवला ना. त्यांनी काय केलेलं आहे अनुपलब्धी सहकारी मानलं आणि प्रत्यक्ष प्रमाणात व्यापार घडत नाही. आता सांगितलं ना मी तुम्हाला. सांगितलं ऐका. जसं भूतली घटना असते उदाहरण दिलं तर तुम्हाला तर तिथं भूतलावर घट नाही असं म्हटलं ना तर हे कोणी कोणी पाहिलं? चक्षुरे. असं नाही एक सरनेवरती चला तर ते आभा म्हणजे त्याचं प्रत्यक्ष मानताना ते चक्षुरेंद्रियाकडून सहकार्य घेतलं आणि मग तिथं व्यापार घडला ना इंद्रियाकडून चक्षुरेंद्रियाकडून. असं त्यांच्या मतात व्यापार लागला त्यांनी व्यापार घडवण्यासाठीच ते प्रत्यक्ष मानलं. नाहीतर मग अनुपलब्धी प्रमाणात जर व्यापार घडत असता तर हे इकडून बी मानून तयार होते. म्हणजे त्यांच्या सोयीनुसार. नेहमी आपण जो सिद्धांत मांडलेला आहे त्याला अनुसरून पुढची सरणी तयार करायची असते. म्हणजे हे शास्त्रकारांची ही पद्धती बरं. सांख्यशास्त्रकार ते बाकी काय आहे ते नाही पाहणार ते कशी केले. कारण त्यांचा जो बेसिक सिद्धांत राहील न्यायशास्त्राचा असो सांख्याचा असो किंवा अन्य कोणत्याही शास्त्रकाराचा आणि त्यांनी जर तो बेसिक सिद्धांत मांडला तर त्याला अनुसरून पुढच्या सगळ्या रचना कराव्या लागतील. त्याला एखाद्या रचनेत दुसरंच मध्ये काहीतरी घेतलं कोणाचं तरी असं नाही चालणार. जर तुमच्या सिद्धांताला हानी पोचत नसेल आणि फायदा होत असेल तर दुसऱ्याचे घ्या असा सगळ्या शास्त्रकारांचा नियम आहे. म्हणजे वेदांती सुद्धा तेच करतात. म्हणून सगळे शास्त्रकार म्हणून नुसते शास्त्रकारांचं खंडन नाही करत कोण. त्याच्यातलं जे चांगलं आहे ते उचलतात. सगळे चाप्टर आहेत. म्हणून ज्याच्यातलं चांगलं मिळालं की घ्यायचं आणि बाकीचं आहे ते सोडून द्यायचं. आणि शास्त्र कोणात सांगायचं? आपलंच सांगायचं. ते शास्त्रकार त्यांच्या शास्त्रावर ठाम राहतात आणि राहणं बी गरजेचं आहे. नेहमी ज्या वकिलाने जीप केस लढवायची ना त्यांनी तीच लढली पाहिजे मला पराभूत का व्हायला. पण त्यांनी काय केलं पाहिजे? आता मग पुढे निकाल होईल तो होईल. आमचा निकालाशी काही संबंध वकिलाचा निकालाशी संबंध नसतो. हे पहा वकिलाचा फीशी नाही प्रामाणिक वकील पाहिजे. अगदी त्याने त्याच्यामध्ये म्हणजे हे काय वाईट नाही चांगली गोष्ट आहे ना की त्यांनी त्याच्यावरती प्रामाणिकपणाने आपल्या आशील असं काय केलं पाहिजे रक्षण केलं. आता आशील किती खरा आहे आणि खोटा आहे हे कोर्ट ठरवेल.
तसा आत्मा खरा कोणता आहे इथे बी तोच भांडण चाललंय ना. हा, चैतन्याचा म्हणजे सगळ्या शास्त्रकारांनी आपापल्या पद्धतीने आत्म्याचं संशोधन करायचा प्रयत्न केला आणि मग सांख्यकारांनी पुरुष मानला, नैयायिकांनी आत्मा द्रव्यात टाकून स्पष्ट केला, वेदांत्यांनी त्याला स्वतंत्र आणि एकमेव एकम एवम अद्वितीयम ठरवला. तर हे ज्या त्या शास्त्रकारांनी असं केलं आणि मग सत्य काय ठरलेलं आहे तर वेदांत मत हेच काय आहे सत्य. आता ज्याची बुद्धी चालत असेल त्यांनी घासा आणि ज्याची बुद्धी चालत नसेल त्यांनी एकच ठरवा, आत्माच सत्य आहे आणि तो एकमेव पदार्थ सत्य आहे. त्याच्यात तो कुठल्याही प्रमाणांचा विषय होत नाही. हे एवढं जर कळालं की तो कोणत्या प्रमाणांचा विषय नाही तरी वृत्ती प्रभाकर फलीभूत झाला. कारण हे प्रमाण सांगू राहिला ना. वाचा अर्थात ते अनुपलब्धी सुद्धा अभावप्रमेची स्वतंत्र अशी प्रमाण करंता रूप प्रमाणता न मानता बरोबर अनुपलब्धी सहकृत इंद्रियाधिकासच मानतात. आलं का? इंद्रियाधिकांकडून काय होतं मग प्रत्यक्ष व्यापार. या प्रकारे न्यायमतानुसार अनुपलब्धी प्रमाण करंता रूप प्रमाणतेचाच अंगीकार केला नाही. या प्रकारे न्याय मतानुसार अनुपलब्धीत आलं का परत वरचंच वाक्य, प्रामाकरंता रूप प्रमाणतेचा अंगीकार केला नाही म्हणजे अनुपलब्धी प्रमाणाचा बस. हे वाकडं तिकडे देतात म्हणून प्रामाकरंता रूप प्रमाणतेचा अंगीकार केला नाही म्हणजे अनुपलब्धी प्रमाणाचा अंगीकार केला नाही. कोणी नाही. म्हणून त्यांना तिथे सुद्धा करणचा किंवा करण व्यवहाराची ही अपेक्षाच नाही. करणता व्यवहार घडला पाहिजे आणि करण व्यवहार घडला पाहिजे याची अपेक्षाच नाही राहिली कारण त्यांनी अनुपलब्धी प्रमाण मानलंच नाही. झालं. चला पुढच्या पानावर आहे आता. वाचा 2 ओळी. या ठिकाणी हाच निष्कर्ष आहे की जर नैयायिकांना अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोघही करंता व्यवहार इष्ट असतात आणि ते जर जे व्यापारवान असाधारण कारण असते तेच करण हे त्यांच्या करण्याचे लक्षण जुळले नसते तर मात्र त्यांच्या करण लक्षणात अव्याप्ती दोष आला असता. बरोबर. तर अव्याप्ती नावाचा दोष त्यांच्या लक्षणात कसा आला असता? मानला असतं तर आला असता. मानलंच नाही तर येणार नाही. तसे आम्ही सुद्धा इकडे करणात व्यापार मानतच नाही म्हणून आमच्या लक्षणात दोष येतच नाही. ह्यांच्याकडे बी तसंच आहे त्यांच्याकडेही तसंच आहे म्हणतात. आता राहिलेला विषय नंतर पाहू. कुंडली कर्णारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर.